दत्ताभाऊंची उमेदवारी शिवसेनेची डोकेदुखी कसं ते पहा ए टू झेड। महापालिका निवडणुकीमध्ये मध्यवर्ती शहरानंतर सर्वात हाय व्होल्टेज लढतीचा सामना रंगणार तो म्हणजे प्रभाग 15 मध्ये। त्याला कारणही तसंच आहे। या प्रभागात जनहिताची अहोरात्र काम केलेले दत्तात्रय गाडळकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। गाडळकर यांच्या उल्लेखनीय कामामुळे उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांच्यावर नागरिकांनी विश्वास टाकलाय। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच गाडळकर यांनी होम टू होम केलेला प्रचार हा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरलाय आणि त्यामुळेच दत्तात्रय गाडळकर यांची उमेदवारी शिवसेनेसाठी चांगलीच डोकेदुखी झाली आहे। प्रभाग 15 मधील सध्याची परिस्थिती काय आहे थोडक्यात पाहूयात। नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी, तुम्ही पाहताय नगर न्यूज 24। महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्यानं आता खऱ्या अर्थानं प्रभागात प्रचारानं वेग घेतलाय। प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गामधून भाजपकडून निष्ठावंत दत्तात्रय सोमनाथ गाडळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच गाडळकर यांनी प्रभाग पिंजून काढला असल्यामुळे गाडळकर एक्सप्रेस सध्या सुसाट असल्याचं नागरिक सांगतायत। भाजपने जनतेच्या विश्वासाचं नेतृत्व दत्तात्रय गाडळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर संपूर्ण प्रभागात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। गाडळकर यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच स्पष्ट आघाडी घेत विरोधकांची धावपळ उडवली। सामान्य जनतेशी थेट संवाद, प्रत्येक गल्लीत प्रश्नांची जाण आणि सतत लोकांमध्ये असलेला हा उमेदवार अशी गाडळकर यांची ओळख आहे। यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या प्रचाराचा कणा ठरत असून नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। काम करणारा नेता हवा अशाच भावना प्रभागात दिसून येतात। भाजपची विकासाची भूमिका आणि गाडळकर यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाईल असं नागरिक बोलतात। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा